नमस्कार मित्रांनो, पीएम किसानचा हप्ता अचानक यायचा बंद झाला आहे. असं आहे का की खूप दिवसापासून पैसे आले नाहीत, तर हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच आहे. म्हणजे जर तुमचे पैसे पीएम किसानचे हप्ता अचानक बंद झाला आहे किंवा खूप दिवसापासून पैसे आले नाहीत, तर हा व्हिडिओ बघा, कारण हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे आणि फक्त तुमच्यासाठीच आहे. मित्रांनो, आज मी तुम्हाला अशी एक ट्रिक सांगणार आहे ज्याने तुमचे अडकलेले पैसे, सगळे पैसे एकदम तुमच्या बँक खात्यामध्ये, बँक अकाउंटमध्ये जमा होणार आहेत. किती किती पैसे येणार आणि कधी येणार हे सगळं मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे. आणि फक्त व्हिडिओ पूर्ण बघा, कारण अर्धवट माहिती घेतली तर पैसे कधीच येणार नाहीत. मित्रांनो, लाखो शेतकऱ्यांचे पैसे सरकारने थांबवले आहेत. याचं मुख्य कारण म्हणजे आधार डीबीटी लिंक नसणे. सरकार डीबीटीद्वारे पैसे पाठवते, म्हणजे आधार कार्डवरून डायरेक्ट खात्यामध्ये पैसे येतात. जर तुमचं बँक अकाउंट आधारला लिंक नसेल तर पैसे रस्त्यातच अडकतात. आता हे पैसे किती येणार, जर तुमचे म्हणजे किती येणार, जर तुमचे 3 हप्ते अडकले असतील तर 6,000 रुपये, जर 2 हप्ते अडकले असतील तर 4,000 रुपये येणार. म्हणजे जर तुमचे आतापर्यंत पीएम किसानचे 3 हप्ते अडकले असतील तर तुम्हाला 6,000 रुपये येणार. 2 असे 2 4 2 6. आणि जर तुमचे 2 महिन्याचे अडकले असतील तर तुम्हाला 4,000 रुपये येणार. मागच्या महिन्याचे आणि ह्या महिन्याचे 2,000 रुपये, म्हणजे 4,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत. मित्रांनो, जर आता हे 2,000 रुपये, 4,000 रुपये हे पैसे कधी येणार, तर ज्या दिवशी तुम्ही मी सांगितलेली प्रोसेस पूर्ण कराल आणि त्याच्या पुढच्या हप्त्याचे, म्हणजे कधी येणार पैसे, तर ज्या दिवशी मी सांगतोय ती ट्रिक जर तुम्ही फॉलो केली तर त्याच्या पुढच्या हप्त्यामध्ये तुमचे सगळे पैसे एकत्र येणार आहेत. तर प्रोसेस काय आहे, तुम्हाला लगेच तुमच्या सगळ्या जवळ, म्हणजे तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये तुम्हाला प्रोसेस काय करायची, तर तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जायचं आहे. तिथे जाऊन इंडिया पोस्ट पेमेंट बँक, म्हणजे IPB मध्ये नवीन खातं उघडायचं आहे. पोस्ट ऑफिसवाले फक्त 5 मिनिटात खातं उघडून देतात. म्हणजे तुम्हाला पोस्टामध्ये खातं उघडायचं आहे आणि तिथे डीबीटी डायरेक्ट लिंक होते. एकदा का तुम्ही पोस्टात खातं उघडलं की पीएम किसानच्या पोर्टलवर 15 ते 20 दिवसामध्ये तुमचं स्टेटस अपडेट होतं. आणि जशी पुढच्या हप्त्याची तारीख सरकार जाहीर करेल त्या तारखेला तुमचे अडकलेले सगळे पैसे तुमच्या नवीन पोस्ट बँके खात्यामध्ये 100% जमा होतील. त्यामुळे वेळ न घालवता लगेच पोस्ट ऑफिसला भेट द्या आणि खातं उघडून घ्या. म्हणजे मित्रांनो, पोस्टामध्ये खातं ओपन केलं की तुमचं डीबीटी प्रोसेस अनेबल होतं. जर तुमचं डिसेबल असला आता, तर पोस्टामध्ये खातं उघडलं की ते चालू होतं. त्यामुळे आताच पोस्टामध्ये जाऊन खातं ओपन करून घ्या आणि आधारशी लिंक करून घ्या. त्यावेळी तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील. जर तुम्हाला कोणते प्रश्न असेल तर आम्हाला खाली कमेंटमध्ये विचारा. आम्ही तुमच्या प्रश्नाचे उत्तर नक्की देऊ. आपण व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.